Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle. Today, I will repeat again the pronouns with a new page. Okay, pronouns हे आपल्याला डेली लाईफ मध्ये कसं यूज असतात त्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले प्रोनाउन आहेत मी तुम्हाला एक पेज शेअर करून आज शिकवणार आहे. सो माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. ध्येय अकॅडमी कडून आपण इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स आपण फ्री मध्ये चालू आहेत. आमचे 1ली ते 8वीच्या मुलांच्यासाठी स्पर्धा परीक्षा सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये मराठी सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या स्पर्धा परीक्षा सुद्धा आम्ही काय करतो घेतो. तसेच आता आमचे त्या स्पर्धा परीक्षामध्ये ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन एक्झाम सुद्धा आमच्या काय असतात त्याच्यामध्ये वर्षभर तुम्हाला फ्री असतात. मग आता तुम्हाला काय करायचं आहे प्रोनाउन्स. व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन. प्रोनाउन हे आपल्याला झालेलं आहे पण प्रोनाउन हाऊ टू यूज दिस प्रोनाउन इन डेली लाईफ. नाउ आय विल टीच यू. ओके, प्रोनाउन्स म्हणजे काय. रिप्लेस द नाउन. ओके, रिप्लेस द नाउन. नाउनला रिप्लेस करण्याचं काम कोण करतं तर प्रोनाउन्स करतं. द वर्ड दॅट इज युज्ड इन्स्टेड ऑफ नाउन जरी म्हटलं तरी चालेल. ओके, इन्स्टेड ऑफ नाउन म्हणजे काय. ह्याच्यामध्ये सीमा शाळेत गेली, लता शाळेला जाते. मग सीमा लता ऐवजी आपण काय करतो तिच्या इतर कामांबद्दल जे डिस्क्राईब वर्ड असतात त्याला आपण काय म्हणतो जे केली जाते की ती अशी आहे तशी आहे त्याच्याबद्दल ती, ही, हिम हे जे शब्द आहेत हे सगळे आपल्यासाठी काय आहेत प्रोनाउन्स आहेत. ओके स्टुडंट्स, आता ते वेगवेगळे प्रोनाउन्स आपण आपल्या डेली लाईफ मध्ये कसे वापरायचे, त्याची वाक्य कशी असतात हे आपण एक पेज शेअर करून मी तुम्हाला काय करणार आहे आता दाखवणार आहे. ओके स्टुडंट्स, look here. Now I will share you one page. Okay students, here we have one page about the pronouns. Now I will tell you about the whole how to how to guess the word is pronoun or adjective or the noun. Okay, here you know the spelling of the pronouns. uh, Pronouns means what. The pronoun take the place of nouns. Okay, the pronoun is the take place of the noun. In short, I will tell you replace the noun. Okay, replace the noun. Mrs. Patil teacher is a good teacher. Okay, she is always coming in proper time. Okay, मग मिस्टर पाटील टीचर नंतर आपण काय वापरलं ते सी वापरलं म्हणजे त्यांच्याऐवजी आपल्याला काय करायचं होतं सी हा प्रोनाउन आपण वापरायचं होतं हे. ओके, प्रोनाउन्स PRONOUNS जे नाउन्सच्या अगोदर येतं, नाउन्सच्या रिप्लेस शब्द होतो सॉरी त्याला आपण प्रोनाउन असे म्हणतो. टेक प्लेस द नाउन्स. ओके, नाउ हियर इज टू एक्झाम्पल्स अबाउट द प्रोनाउन्स. हियर राईट फर्स्ट लिझा. ओके, Lisa went to buy a dress, so Lisa went to the mall. Lisa brought a pink dress. Okay, next sentence is see here example. In this example, first example, here is a noun. What is the noun? ह्याच्यामध्ये noun कोणता आहे? The Lisa. And how many times here Lisa written here? 1, 2 and 3 times. Okay, here repeated. Here 3 times Lisa name repeated. Miss Lisa mentioned only 3 times. Okay, the next. Here Lisa wanted to buy a dress. So she went to the mall. She brought a pink dress. Lisa wanted to buy a new dress. She went to mall and she brought a pink dress. Okay, here it is a she brought a pink dress. Okay, here only one time Lisa is mentioned. ज्याच्यामध्ये जे नाव आहे इथे वन टाइम मेन्शन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर लिझा ऐवजी तिथं रिप्लेस द लिझा व्हॉट वर्ड इज युज्ड SHC म्हणजे ती अँड नेक्स्ट SHC म्हणजे ती म्हणजे रिप्लेस द नाउन व्हॉट इज युज्ड सी मीन्स ती. लिझा ही लिझा वॉन्टेड टू बाय तिला नवीन ड्रेस घ्यायचा लिझाला नवीन ड्रेस घ्यायचा होता.
ती मॉलमध्ये गेली आणि तिनं पिंक कलरचा ड्रेस आणला. म्हणजे लिझा हे एक टाइम, म्हणजे लिझाच्या ऐवजी आपण काय केलं इथं सी चा वापर केला. सो दिस द वर्ड्स आर द replace the nouns is called the pronoun. Replace the noun word is called pronouns. ओके स्टुडंट्स, ह्याच्यामध्ये आपल्याला एक शिकायचं आहे. आपण डेली लाईफ मध्ये सुद्धा काय म्हणतो, पप्पा मला हे पाहिजे, पप्पा मला ते पाहिजे, त्याला देऊ नका, त्याला देऊ नका, ही माझी मैत्रीण आहे. प्रत्येक वेळेला आपण नावाचा वापर करतो असं नाही. आणि ग्रामॅटिकली जर आपण बघितलं तर प्रत्येक वेळेला तीच गोष्ट आपल्या समोर यायला लागली तर आपल्याला कंटाळवाणे पडते. हो, कोमल उभं राहा, कोमल चल अभ्यास कर, कोमल वही उघड, कोमल पुस्तक. ऑलवेज वी आर टेकिंग दॅट कोमल कोमल कोमल. सो वी आर इरिटेटेड. म्हणजे आपल्याला काय होतं, थोडंसं बोरिंग वाटतं, काय सारखं कोमल 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 होतंय असं वाटतं आपल्याला. म्हणून आपण काय करतो, त्याच्यानंतर आपण प्रोनाउनचा उपयोग करतो. यासाठी आपण काय करतो, प्रोनाउनचा उपयोग करतो. देन व्हॉट वी आर सेइंग, कोमल कम हियर, शो मी युअर बुक, वेअर इज कोमल, कॉल हर. अशा प्रकारे जे आपण कोमलच्या ऐवजी जे शब्द वापरलेले आहेत, हर, वेअर इज युअर, हे शब्द जे आहेत हे प्रोनाउन्स आपल्याला काय करतात, डिस्क्राईब करतात. ओके, डिप्स सांगतात. आफ्टर दॅट सी these both are examples you know about the Lisa. See, after that here boy. आता इथं तुम्हाला चित्रामध्ये एक पिक्चर आहे, ह्याच्यामध्ये बॉय आहे, त्याने ब्ल्यू शर्ट घातलेला आहे. फर्स्ट आपण बघायचे ब्ल्यू शर्ट घातलेला आहे, ब्लॅक हेअर आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये ब्राऊन पॅन्ट आहे. हाऊ वी आर स्पीकिंग, ह्याच्यामध्ये आपल्याला एसे, आपल्याला एक 4 ओळी जर एखाद्या व्यक्तीबद्दल जर लिहायचा असेल तर तो कशा प्रकारे आपण लिहितो हे सुद्धा आपण इथून शिकायचं आहे. ओके, तर ते कशा प्रकारे बघा. आता BOY बॉय मीन्स मुलगा. ओके, पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी हे छोटी छोटी वाक्य अतिशय इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही ही लक्ष देऊन ऐकू शकताय. सी, धिस इज अ बॉय. धिस मीन्स हा मुलगा आहे. द बॉय वियर्स अ ब्ल्यू शर्ट. ओके, द बॉय वियर अ ब्ल्यू शर्ट अँड ब्राऊन पॅन्ट. ओके, दिस इज अ बॉय, द बॉय वियर्स ब्ल्यू शर्ट अँड द ब्राऊन पॅन्ट्स. ओके, मग ह्या बॉय बद्दल आपण काय करू शकतो, कोणकोणते प्रोनाउन वापरू शकतो, हाऊ मी विच प्रोनाउन्स वी हॅव टू यूज वेन एव्हर डिस्क्राइबिंग द बॉय दिस वर्ड. बॉय इज अ मेल. ओके, मेल आहे तो. ओके, आता या मेल असल्यामुळे आपण त्याला काय करतो, ही, हिम हे शब्द वापरतो. देन हाऊ वी हॅव टू यूज ही. मग ही हा शब्द प्रोनाउन मध्ये आपण कसा वापरायचा आहे हे आता आपण काय करूयात, बघूयात. ओके, सी, HE ही मीन्स तो. ओके, आता ही इज माय फ्रेंड, ह्याच्यामध्ये मी जो कर्सर घेतलेला आहे ब्रॉड अक्षरात जे आहे, ही इज माय फ्रेंड, तो माझा भाऊ. सॉरी, ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. ही इज काइंड, तो खूप दयाळू आहे. ही इज अ गुड बॉय, तो अतिशय चांगला मुलगा आहे. हिम बघा, ह्याच्यामध्ये हिम मध्ये आपण काय म्हणायचं आहे, HIM, हिम म्हणजे त्याला. ओके, जॉन्स फादर गेव हिम अ न्यू येलो शर्ट, आय लाईक हिम, ही इज नाईस. जॉनच्या फादरनी त्याला काय केलेलं आहे, हिम म्हणजे त्याला, छान ड्रेस घेतलेला आहे. आय लाईक हिम, ही इज नाईस. आय लाईक हिम, मला पण तो आवडतो आणि तो खूप छान आहे. हिम म्हणजे त्याला. तर ह्या प्रकारे कशी वाक्य बॉय साठी वापरली, ही, हिम हे शब्द तुम्ही बघितला, हे बॉय साठी वापरले. आता गर्ल साठी कोणते वापरलेत बघा ह्याच्यामध्ये. आता इथं गर्ल आहे, GIRL, गर्ल मीन्स मुलगी. This is a girl. The girl wears red shirt and the red skirt. Okay, she is a girl. See, here is one girl. The girl's shirt is in red color and pink skirt. Red shoes also here the girl wear. Okay, student. So, what the describing lines of the girl? So, बघा ह्याच्यामध्ये, this is a girl. The girl wear red shirt and pink skirt. Okay, red shirt here. We see wear red shirt and pink skirt.
Okay, this is the describing of the only 4 lines about the girl. So you also can describe, म्हणजे तुम्ही सुद्धा असे प्रयत्न करा की बॉय बद्दल किंवा मदर बद्दल करू शकता. धिस इज माय मदर, सी इज गुड, सी वेअर ब्ल्यू साडी. आज झाले की 4 वाक्य, म्हणजे आपण पहिल्या स्टार्टिंग पासून फक्त 4 लाईन ह्या करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढं पुढं वाक्य आपल्याला जसे आपले स्टँडर्ड वाटतील त्यानुसार आपण वाक्य त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. दिस इज द पेट एनिमल. आता पेट एनिमल, दिस इज द पेट एनिमल, हिज नेम इज पॅटी, आय लाईक हिम व्हेरी मच. असं सुद्धा म्हणू शकतो. दिस इज माय फादर, द फादर विअर्स व्हाईट शर्ट अँड व्हाईट पॅन्ट, आय लाईक हिम, मला ते आवडतात. अशा प्रकारे सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, आता मुलगी बद्दल कुठले प्रोनाउन्स वापरलेले आहेत बघा. एस एच ई सी मीन्स तिला. सी इज माय फ्रेंड, ती माझं कर्सर आहे बघा तिथं. सी लाईक्स रेड अँड पिंक, सी इज अ गुड गर्ल, ही माझी फ्रेंड आहे. आपल्या मैत्रिणीबद्दल तुम्हाला जर माहिती इंट्रोडक्शन द्यायची असेल, तिची ओळख करून द्यायची असेल, तर आपण सांगतो की सी इज माय फ्रेंड असं म्हणतो. सी इज माय फ्रेंड, सी लाईक्स रेड अँड पिंक कलर, सी इज अ गुड गर्ल अँड सी इज माय बेस्ट फ्रेंड, असं सुद्धा आपण म्हणू शकतो की नाही. सो इझी, इंग्लिश इज सो इझी. वी हॅव टू ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. ओके, नेक्स्ट हर, HER हर. हर नेम इज जिनी. आता हरचा वापर करून कसं केलेला आहे. हर नेम इज जिनी, हर स्वेटर इज रेड अँड हर स्कर्ट इज पिंक. तिचं स्वेटर रेड आहे आणि तिचा स्कर्ट कोणता आहे, पिंक कलरचा आहे. आलं लक्षात. मी कशा अगदी सोप्या पद्धतीनं काय केलेलं आहे त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, इथं बघा. आता हे जे प्रोनाउन्स आहेत, आता नेक्स्ट बघा. आय, ME मी, त्याच्यानंतर MY माय, MINE माइन, YOU युवर, THEY दे, THEM देम, त्यांचा त्यांची, म्हणजे दोघांच्या बद्दल वापरायचं असेल तर. त्यानंतर दियर, THEI दियर, WEवी मीन्स आम्ही, OUR अवर म्हणजे आमचा, आमचे, आमचे. अशा प्रकारे हे सुद्धा काय आहेत बाळा स्टुडंट्स, इथं प्रोनाउन्स आहेत. ओके, फर्स्ट आय हे प्रोनाउन आपण कसं वापरायचं आहे बघा. आय एम अ गर्ल, मी मुलगी आहे. आय लव्ह टू सिंग, आय एम हॅपी. सो these 3 lines डिस्क्रायबिंग युअर सेल्फ, ह्या वर्णन करता स्वतःबद्दल जर सांगायचं असेल तर आपल्याला पहिली फर्स्ट आणि सेकंड साठी हे आलंच पाहिजे. त्याच्यामध्ये असतं की तुम्ही स्वतःबद्दल एक 5 ओळी इंग्लिशमध्ये म्हणून दाखवा. आपण सांगू शकतो की आय एम अ गर्ल, आय लव्ह टू सिंग, आय एम हॅपी. पहिलं आपलं नाऊन येणार. माय नेम इज संध्या, आय एम अ गर्ल, आय लव्ह टू सिंग, आय एम हॅपी. मग त्याच्यामध्ये आपण वाक्य ऍड करू शकतो. आय लाईक टू प्ले खो खो, माय आय लाईक पिंक कलर. अशा प्रकारे आपण आपल्याला जे जे काय आवडतं ते आय लाईक. त्याच्यामध्ये जे आय येतं ते सगळे प्रोनाउन आहेत. नेक्स्ट माय, ME मी, माय मदर गेव मी अ कॅट, कम अँड प्ले विथ मी. माझ्या मम्मीनं मला कॅट दिलेला आहे आणि कम अँड प्ले विथ मी, तो माझ्यावर येतो आणि माझ्यावर खेळतो. ओके, माय मदर गेव मी अ न्यू ड्रेस. ओके, आणि फ्रेंडला म्हणू शकतो प्लीज सीमा कम अँड प्ले विथ मी, सीमा ये आणि माझ्या बरोबर खेळ. अशा प्रकारे सुद्धा आपण याच्यामध्ये वाक्य वापरू शकतो. आता माय नेम इज टॉनी, माझं नाव टॉनी आहे. दिस इज माय कॅट, हे माझं कॅट आहे. लिझा, आता ह्याच्यामध्ये काय बघा, लिझा म्हणाले माय म्हणजे माझा, स्वतःबद्दल जर वर्णन करून द्यायचं असेल तर. आता ह्याच्यामध्ये माय नेम इज, मी मगाशी सांगितलं माय नेम इज डॅश डॅश डॅश, दिस इज माय बुक, दिस इज माय पेन, दिस इज माय फ्रूट, दिस इज माय टिफिन, दिस इज माय बॉटल. ह्याच्यामध्ये ज्यावेळी माय आलेलं आहे ते प्रोनाउन असू शकतं. MINE वाईन, दिस क्यूट अँड ऑरेंज कॅट इज माइन. आता MINE माइनचा अर्थ आपण कसा होतो, माइन म्हणजे माझा, माझी, माझे. दिस इज माइन, दॅट इज माइन. अशा प्रकारे सुद्धा आपण माइनचा वापर करतो. YOU, यू मीन्स तू किंवा तुम्ही. यू आर अ गर्ल, यू लव्ह टू सिंग, आय लाईक यू व्हेरी मच. यू आर अ गर्ल, यू लाईक टू सिंग, यू आर
I like you very much. Okay. That here used a you. You are a girl. You are a boy. You are in 5th standard. Your division is A. Okay. अशा प्रकारे you हे सुद्धा pronouns we have to use in English sentences. You are, I like your dress. I like your shirt. I like your bag. I like your bottle. I like you. अशा प्रकारे वापरू शकतो. याच्यामध्ये युअर, आय लाईक युअर, युअर आलं बघा याच्यामध्ये. युअर युअर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे हे प्रोनाउन्स आहेत. त्याच्यानंतर टीएच वाय दे, देवर माझा कर्सर आहे बघा. टीएच वाय दे, दे आर म्हणजे ते आहेत. दे आर जिम अँड जेन, ओळख करून दिलेली आहे. ते जिम आणि जेन आहेत. दे आर सिबलिंग्स, दे लाईक टू रीड बुक्स. ओके, दे आर सिबलिंग्स, दे लाईक टू बुक. आता देचा वापर आपण कसा करू शकतो? दे आर माय फ्रेंड्स, दे आर गुड, दे आर लाईक टू रीड अ बुक. त्यांना पुस्तक वाचायला आवडतं. अशा प्रकारे देचा वापर होतो. ओनली यू हॅव टू अंडरस्टँड द replace the noun is the pronoun. Replace the noun is the pronoun. Okay. Then them चा वापर कसा केलेला आहे बघा. them, th and them. Their parents buy many books for them. त्यांनी त्यांच्या मुलांसाठी भरपूर काय आणलेले आहेत? बुक्स आणलेले आहेत. Jim and Jane love them very much. Jim आणि Jane, my sister and I love them very much. असं आपण म्हणू शकतो. Dear, this is their book. They love their book. हे बुक आहे, इथं आहे ते, मला खूप आवडतं. अशा प्रकारे डिअरचा वापर होतो. आता वी आर कझिन्स, आम्ही सख्खे चुलत भाऊ आहोत. वी ऑलवेज प्ले टुगेदर, आम्ही भाऊ भाऊ एकत्र खेळतो. वी लव्ह डॉग्स अँड कॅट्स, आम्हाला डॉग्स आणि कॅट्स कशा आहेत? आवडतात. आलं लक्षात? म्हणजे याच्यामध्ये वीचा वापर कसं? वी आर द फ्रेंड्स, वी आर कझिन्स, वी आर गोइंग टू स्कूल. Okay, that so many times in so many sentences that we have to make the starting with the word we. Okay, next our. This is our cat and dogs. Okay, our cat and dogs are very cute. Our cat and dogs are very cute. The describing word म्हणजे हे वाक्य तुम्हाला मी चित्रातून सुद्धा दाखवलेले आहेत. तुम्हाला एक पेज शेअर केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे ठळक जे दिसतात ती काय आहेत? आता आवर म्हणजे आमचा, आमचे, आमचे. दिस इज आवर बाल्कनी, दिस इज आवर गार्डन, दिस इज आवर होम, असं म्हणू शकतो. हे आपल्याबद्दल, सगळ्यांच्या बद्दल वापरायचं असेल तेव्हा आवर हे प्रोनाउन वापरतात. ओके स्टुडंट्स, ह्याच्यामध्ये जर बघितला तुम्ही तर इट इज सो इझी. फक्त आता तुम्हाला, मला नक्कीच लक्षात आलं असेल तुमच्या की प्रोनाउन्स कुठले कुठले आहेत. इथं जे हायलाइट केलेले, जास्तीत जास्त हायलाइट केलेले आहेत प्रोनाउन, बॉय, सॉरी, ही, हिम, सी, हर. मी कर्सर ठेवलाय बघा तिथं. आय, मी, माय, माइन, यू, युअर, दे, देम, देअर, वी, आवर. दीज ऑर दी आर प्रोनाउन्स. सो कुठं जरी तुम्हाला ह्या प्रोनाउन्स आपल्याला गेस द प्रोनाउन फ्रॉम दिस सेंटेन्स, इझिली आता तुम्ही ते काय करू शकता? गेस करू शकता. याची मला गॅरंटी आहे. कारण की प्रोनाउन्स ओळखायला आपल्याला काहीही अवघड नाहीये. आपण काय करू शकतो? ही वाक्य म्हणजे युजिंग द रिप्लेस द वर्ड, एवढं लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन? रिप्लेस द नाउन. ओके, रिप्लेस द नाउन हे आपण is pronoun. Replace the noun is the pronoun. So students, today's topic about the pronouns. I hope you like it so much. हे प्रोनाउन सगळे आहेत, त्याची काही सेंटेन्सेस पण मी तुम्हाला इथं दिलेली आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. तुम्ही ती काय करायची आहेत? परत वहीमध्ये तुमच्या बुकमध्ये अशा प्रकारचे सेंटेन्सेस आले असतील तर ते तुम्ही काय करा? स्वतः शोधून लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि प्रोनाउन अगदी सोपे आहेत. तुमचा ह्याच्यामधले अजिबात मार्क जाणार पण नाहीत. आणि इंग्लिश स्पीकिंग मध्ये whenever we are speaking with someone else, that time also we have to use the pronoun. Okay, now I will stop here. Thank you very much.